खोटं नाटक करून आमदार विलासबापू भुमरे यांचे नाव खराब करण्याचं काम करण्यात येत आहे, असा आरोप जयकिशन कांबळे यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटीची जमीन असल्याने एकच खळबळ उडाली आहे। हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशज 150 कोटीची जमीन खासदार संदीपान भुमरे यांचे ड्रायव्हर यांच्या नावाने दिली आहे। त्यामुळे उमरे हे अडचणीत आले आहेत। विलासबापू भुमरे प्रतिष्ठानचे जयकिशन कांबळे यांनी वरील सगळे आरोप हे खोडण्यात आले आहेत। एखाद्या ड्रायव्हरने कोणाची किती सेवा करावी आणि त्यांचं जीवन त्यांनी कसं जगावं हा त्याचा प्रश्न आहे। भुमरे यांची काही केल्या जात आहे। आता काय सांगाल, तुम्हावर आरोप करण्यात आले आज या ठिकाणावर आमचे नेते, लोकनेते, पारदर्शक नेते, विकासाची गंगा संभाजीनगर मध्ये पालकमंत्री असता आणणारे आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब व आमचे युवकाचे नेते, युवकाचे प्रेरणास्थान, लोकनेते आमदार विलासबापू भुमरे साहेब यांच्यावर जे खोटे नाटे आरोप आज केला जात आहे, वेगवेगळ्या ठिकाणच्या बातम्या लागत आहे, अत्यंत चुकीच्या गोष्टी घडत आहे। एका ड्रायव्हरने कोणाची किती सेवा करावी आणि एका ड्रायव्हरने काय त्याच्या जीवन जगावं हा त्याचा प्रश्न आहे। परंतु काहीच गोष्टी तथ्य नसताना सुद्धा जाणीवपूर्वक एका ड्रायव्हरचा विषय घेऊन यांना जर राजकीय प्रेरणेतून बदनाम केला जात असेल ते अत्यंत निंदनीय गोष्ट आहे, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। याचा आम्हाला आज एकदम निषेध वाटतो की इतक्या पारदर्शक नेत्याला, विकासाची गंगा आणणाऱ्या नेत्याला जर जाणीवपूर्वक राजकीय हेतून काहीतरी बदनाम करण्याचं काम करत असेल ते योग्य नाही, एवढं आज आम्हाला सांगत। ड्रायव्हरकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात एका ड्रायव्हरकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात 150 कोटीची प्रॉपर्टी नाव पडलं असं वाटतं, कुठं असं शंका वाटते की हात आहे नाही यात कुठल्या प्रकारचा शंका आता असं काही डोक्यात ठेवू नका। यात काय असेल ते सगळं होऊन जाईल। परंतु ड्रायव्हरचा प्रश्न आहे, तो ड्रायव्हर त्यांनी कोणाची किती सेवा करावी त्याचं काम ड्रायव्हर मालकाला घेऊन जाणे, मालकाला सोडणे, साहेबाला आणणे, साहेबाला घेऊन जाणे, बाकी त्याच्या जीवनात तो काय करतो हा त्याचा प्रश्न। पण त्याच्या नावाला हे करून किंवा त्याचं कारण घेऊन जर बदनाम केलं जातात हे बरोबर नाही। जयकिशन कांबळे, अध्यक्ष विलासबापू भुमरे प्रतिष्ठान।